तर हे गाईज आज आपण आलेलो आहोत तिकोना किल्ल्यावर. आणि आत्ता वाजलेले आहेत 5 आणि नेहमीप्रमाणे आपण लेट आहोत आणि बघूयात आता पुढे काय होतंय. काय बोलायचं काय अथर्व तुला? सिक्युरिटी आपल्याकडे परत आली आहे. सिक्युरिटी डोगेश भाई परत आलेले. डोगेश भाईला गिफ्ट आहे अथर्व शेट कडून एक बिस्किटचा पुडा स्पॉन्सर करतोय तो, कारण की तो स्टार्टिंग पासून आपल्या बरोबरच येत आहे. ओके चला तर बघूयात पुढे काय होते. डॉगेश भाई हाय करा. हाय हा चला. पब्लिकला हाय बोला आपल्या. इथं लिहिले 5 वाजता गेट बंद केले जातात आणि आपण 5:15 इथं पोहोचलोय. आणि आता आपण बघूयात काय होतंय. हे बघा इथून स्टार्ट होतो हा. आपल्याला जाऊन दिलं तर बघूयात, नाही तर हा व्लॉग इथंच संपल. तर आदेश हा पडतो आहे इथं. फ्लिपफ्लॉप घालून आलोय, लय पाय सारखं. तर हा तिकोनाचा व्ह्यू पहिला पॉइंट म्हणू हा. शकतो. अजून आम्ही वर नाही गेलो, अजून वर बरेच आहे. चला पुढे चला. जाऊया आपण आता वर. गाईस ते बघा, ते टॉप आहे तोरणा किल्ल्याचं आणि हा असा व्ह्यू आहे इथला, नदी वगैरे. आणि काय आहे, हा आपला साथीदार. जाऊ द्या बरं, आपला साथीदार. आणि अजून तेवढंच चढायचंय फक्त. आम्ही दोघे वाट सुरू मिळून तोरणा किल्ला पाहू. ही वाट आमची आणि ही आमची वाट. माझी लाईन मस्त होती. आम्ही दोघे वाट सुरू मिळून. काय होतं रे, चुकलं थोडं अल्झायमर. अरे काय होतं, जाऊ द्या काहीतरी. सर्व जाधव यांचे फोटो सेशन चाललेलं आहे. हे मध्ये मध्ये विनाकारण यांना फोटो काढण्याचा छंद मोह आवरत नाही, त्याच्यामुळे असं आपल्याला छोटे मोठे पॉज घ्यावे लागतात. हा आदेश पाटोय आणि याची इथं फोटो सेशन चालू आहे. ते तुम्हाला ते टोक दिसते का, टोक? कोणती वाली? आपण आलेलो आहे डोंगलात. आवाज येते का मोराचा आवाज? हे बघा, हे धुके. हाय ते झेंडा. चल्ले फोटो काढ लवकर. चल्ले लेत होते, फोटो काढ लवकर. अरे काढतो ना, थांब ना. काल कॅमेरा. तर इथे आपली फोटोग्राफी संपलेली आहे आणि आपण आपला बोरिया बिस्तारा गुंडाळून चाललेलो आहोत. नाव काय आहे जागेचं? गड कुठला? हा भाई, मी तर तोरणा म्हणत होतो. तोरणा नाही, तिकोना. माझीच विसरलं, चुकी झाली, चुकीला माफी असावी. आणि इकडे जाऊयात आपण. जे अथर्व जाधव बघा काय करत आहे. सिनेमॅटोग्राफीच्या नावाखाली काहीतरी उद्योग चाललेले आहेत त्याचे. व्हिडिओग्राफी बाय अथर्व जाधव. हा बघा, दिसत पण नाहीत केला. काहीच हे पहा, आपण आलो आहोत तिकोनाच्या टॉपला नाही, पण टॉपच्या जरा जवळच आहे. आणि आपले फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अथर्व जाधव काहीतरीच करायला बघतात. काय करतात काय माहिती. हे बघा कसलं मस्त आहे. काय चालू आहे? सिनेमॅटिक्स. ओके, टाकूयात आपण, बघू. एस्थेटिक सिनेमॅटिक. हा चला. तिकोना किल्ल्यावर असे छोटे छोटे चढायचे पॅचेस आहेत, पण इझिली तुम्ही चढू शकता, काहीच विषय नाही. आरामात या, काही घाई नका करू. आणि या इकडे. हे बघा, आमचे वजनदार माणूस तर किती आरामात चढतायत. सोपं आहे. गदड लेणी. काय गडाच्या पोटात ही लेणी गदडली कोरलेली आहे. 45 रुंदी आणि 18 मीटर उजव्या हातास पाण्याचे टाके आहे. ठीक आहे, इकडे जायचं का नाही बघू आपण. जायचं कुठं किल्ल्या? ओके, हेच टॉप आहे. वर जायचं ना. हे टॉप आहे का हे समजा ना. पाहूयात आपण चढून. मला तर वाटतं हेच टॉप आहे. एवढंच आहे का? नाही, इकडं जायचा मला वाटतं रस्ता असेल दुसरीकडून.
इकडच्या साईडला काहीतरी दिसतंय, बघूयात. स्टेट येऊन. अच्छा गाईज, हे प्रवेशद्वार आहे आणि याच्या आतून जायचं आहे. आणि इकडे जात तो कदाचित तो लेणीला रस्ता आहे, तो या साईडला आहे. पण आपल्याला इकडे जायचं किल्लो, त्यामुळे आपण इथनं जाऊयात. हे असलं वरडत नका जाऊ रे. हा अथर्व, समजत काय नाही तुला? हा कुठं पण वरडत बसतो, कुठं पण. हा समजतं का नाही तुला? हा सगळ्या गोष्टी शिकवायला लागतात. व्ह्यू काय मस्त आहे, व्ह्यू काय मस्त आहे, व्ह्यू काय मस्त आहे. ये बघा, चालू परत चालू. काहीतरीच करते, रिझल्ट आहे ना. जर चांगला आला तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. असं नको रे मला एक्सपोज असतं ते. तेच म्हटलं मी. ठीक आहे बाबा, रिमाइंड करून बघा. काय बरं ना, काय करू. वर्सेस वाईल्डचे उपाध्यक्ष आता तिथे एक खेकडा, आत्ताच. हा काय खेकडा दिसलेला, मग कुठे गेला तो? तो त्याच्या घरात गेलेला आहे. मग काढला बाहेर त्याला. असे मला बोट घालून. आणि गाईस, आता आपण आलेलो आहोत वेताळ दरवाजामध्ये. पाहू शकता वेताळ दरवाजा. एवढं सामान बिमान घेऊन मी फिरतोय. हो, अरे अजून तिथं जायचंय का? इकडे जायचं आपल्याला. मला वाटलेलं आलं, संपलं. थोडंसंच आहे वेताळ दरवाजा. तेवढं वर हे बघा, इथं एक हनुमान मंदिर आहे. आपण चप्पल काढून एक अशी घंटी वाजून येऊ. अजून थोडंसंच राहिले गाईज. इथे बघा, इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि श्रीराम मंदिर आहे. आणि बघा कसलं ॲस्थेटिक वाटतं एकदम. हे बघा, तिथं आपल्याला जायचंय. अरे मासा मासा, हे बघा मासा याच्यात. हे आत तिथे भाई सावकाश. हे बघा झाड आहे त्यामध्ये. हे बघा मंदिर आहे आणि इथं पाण्याचं टाकं आहे. असा हा मस्त परिसर आहे. तर या, किती वेळा म्हणतोय या, कोणीच येत नाही. या काहीच आहे. बघा कसं दिसतंय. हॉरर, जरा हॉररच वाटतंय, पण गड किल्ला आहे, काय नाही. मंदिर आहे आपल्याकडं, महाराजांचा किल्ला आहे. महाराजांचं नाही, काय टेन्शन नाही. चला, मोटिवेशन इन द हाऊस, लेट्स गो बॉयज. छोटा ट्रेक आहे आणि हे आताच जमलंय. कसं होणार याचं? दमलं नाही रे, फोटोग्राफी करत होते. फोन कुठे आहे तुझा? फोन कुठे? अरे फोन काढून झाला, हा. शॉट काढून झाला. इथं काय गडाच्या बांधकामासाठी हा चुन्याचा घाणा इथं असं आहे. सिमेंट ऐवजी चुना वापरलेला हां, जायचा. आणि इथं काय करतात, एक बैल बांधतात आणि बैलाला असं गोल गोल फिरवतात आणि मग ते चाक फिरतं आणि इथं मग तो चुना आहे ना, तो तयार होतो. अशी ही माहिती आहे आणि ही बरोबर आहे, कारण का मी हे कुठंतरी पाहिले, ते मला आठवत नाही, पण बरोबर आहे. आणि इकडे बाले किल्ला, इकडे आपण जाऊयात. ह्या बघा गाईस, डायरेक्ट पायऱ्या कशा आहेत. मेन दरवाजा. गाईज हे बघा, असा डायरेक्ट असा चढ येते. चला आपण हळूहळू चढूयात. उतरताना भीती वाटली. अरे भाई, असं मोबाईल घेऊन जायचं खूपच हार्ड आहे. एका हातात हे पकडले कॅप वगैरे आणि एका हाताने चढतोय. अथर्व दिसतंय का रे मागे? काय माहिती दिसतंय का नाही. ए, पकड. तुटला नाही आहे का? स्क्रॅचेस पडले वाटते. नाही तसं काही. अरे रे रे रे, बांबू लागला. आत्ताच घेतलाय रे. हे बघा, इकडे एक पाण्याचं टाक आहे. असं सरळ वर जायचंय. रिस्क घेतो, रिस्क उठा ना म्हणा. रोप संपले, मग ये ना तसंच. हे बघा किती फट्टोय आता. फट्टू नाहीये हा, हा पॅच एवढा चढायचा खरंच अवघड आहे. म्हणजे पाय बी सटकू शकतो डायरेक्ट असं खाली आहे बघा. लवकर काय टाइमपास करतोस? हा तर मित्रांनो, आपण आलो आहोत, शेवटी पोचलोच.
पोचलोच. खूपच कठीण आल्या. कठीण नाही, सोपा ट्रेक आहे. आणि हे बघा कुठलं तरी एक व्यंकटेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. इथे आपले नंदी महाराज आणि हे शिवलिंग आणि आत महाराजांची प्रतिमा आहे. दिसते का? दिसत असेल थोडीफार. हा इथे आणि इथं आपण पोचलो आहे. आणि मला वाटतं हेच आपलं फायनल डेस्टिनेशन असावे. अरे फायनल डेस्टिनेशन नको बोलू, का रे? वेगळंच काहीतरी आठवत. नको बाई. व्ह्यू बघा कसला मस्त आहे. तो पवना लेक दिसतोय का तुम्हाला तिकडं? ते बघा पवना लेक. तोच दिसत होता ना आपल्याला. तेच पवना लेक आहे. ती पवना लेक आहे. चला थोडंसं पुढे जाऊन येत. काहीच व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू काय आहे बघा. फक्त व्ह्यू बघा. पैसे वसूल डायरेक्ट. हे बघा काय मस्त दिसतंय. काहीतरीच मस्त आहे. इथे काहीतरी आरती वगैरे काहीतरी चालू आहे मंदिरात. ते पण इथं ऐकू येतंय. आपण इथून मंदिर पाहूया. हे बघा आणि असा हा व्ह्यू आहे खरं तर. हेच ते मंदिर बघा हेच ते मंदिर. हाच तो व्ह्यू. सगळं मस्त आहे. आणि आपण त्या रस्त्याने आलोय. तो रस्ता दिसतोय ना, त्या रस्त्याने आपण आलोय. मस्त आहे. खूपच छान सुंदर असा व्ह्यू आहे. हे जरा बघ ना. हा खूपच छान. वा बाई. एवढं चढून असं हे बघून दृश्य भारी वाटतंय. हे बघा याने काय सनसेट बघा. ढगाच्या मागे गेलाय, मस्त आलाय. वा आता ये रे जरा वर. आपण जरा असं हा बघूया. मस्त. काहीच हायपर लॅप्स काढत होतो त्याच्या नादात आता आहे ना ह्या दरीत आहे ना पडला असता डायरेक्ट. घोडा असता 50,000 डायरेक्ट वाट लागली असती. वाट पण हा व्ह्यू कसला भारी बघा ना तुम्ही यार. पण त्या दिवसाची 50,000 वसूल झाले असते तर बरं झालं असतं. अरे यार काय इथं असं धोके आले सध्या. पण मस्त काय दिसतंय. हा हा हा. डायरेक्ट म्हणजे एकदम सुंदर आहे. सुंदर असा एखादा नाही का रायटर किंवा रायटर नाही कविता लिहितो तो कोण? कवी जर आला असता नाही तर कवीला एवढ्या कविता सुचल्या असते ना. आमच्या सँडीला इथं आणला पाहिजे होता. शायर पाहिजे होता. सँडीला आणायला पाहिजे होतं उचलून. सँडीने 10-12 इथं कविता लिहिल्या असत्या. चला बाई फोटो काढूया जरा 1-2 आणि मग आपण प्रस्थान करूया तिथून आपल्या मंजिल वाहनावर. वाहनाकडे आपण निघूयात आणि जाऊयात. बघा इकडे एक कॅमेरा लावलेला आहे. सगळ्या अँगलने आलं पाहिजे शूट. बाय गाईज. बघा गाईज याच्यात चुलमची आहे. इसको इधर जाना आहे. म्हणजे कशाला जायचं तुला इथं? मला ते सांग. इथं का जायचंय? इथून एक फोटो भारी येईल. कशाला पण? काय गरज आहे का? काय गरज आहे का इकडं जाण्याची? म्हणजे एवढा मस्त व्ह्यू आहे. इथनं पण छानच फोटो येत होते. पण ह्या भाऊला आता इथं जायचंय आणि जाय ना पण हात मागते त्यासाठी. साथ निभाना साथिया. बघा आहा किती मेहनत रे. किती ते फोटोसाठी. चला आता 1-2 फोटो काढूयात आणि आपण खाली निघूया. हे बघा किती फट्टू आहे. जर पकडत चाललंय खाली. अरे मी तर फ्लिपफ्लॉप घातले रे. आता कसं वाटतंय? या अजून व्ह्यू बघायला ये. आता पकडत जा आता. मी पण पडलो असतो पण आता मी जरा जागे आलोय. मला एकटं जावं लागलं. चला उतरायचंय. इकडं बघ इकडं. ए ब्रो पिक्चर खात बसले. हे बघा आपलं दुसरं इथंच तिकोना किल्ल्यावर मॅगीचं नियोजन. स्पॉन्सर्ड बाय अथर्व जाधव. ओके लेट मी ट्राय. मस्त
काहीच या तऱ्हेने आपण हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे सक्सेसफुली. तिकोनाचा खाली पोहोचलेला आहे. खाली पोचलेलो आहोत आणि मस्त होता ट्रेक, चांगला मजा वाटला आली मला, बरीच. मजा आली. तुम्ही पण या, सगळ्यांना घेऊन या, कारण की इझी ट्रेक आहे, फॅमिली फ्रेंडली ट्रेक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन पण येऊ शकता. या आणि एन्जॉय करा. पीस आउट गाईज. बाय बाय.